केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विज्ञान भवनामध्ये वेगळी बैठक सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। बैठकीमध्ये राज्यातील जागा वाटपासंदर्भात चर्चा होत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। राज्याच्या विधानसभेच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान सध्या चर्चा सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विज्ञान भवनात वेगळी बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेगळी बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं काय घडतंय बैठकीत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये जी बैठक सुरू होती ती आता संपलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आज फक्त वनली सुरक्षा। आता जी माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक पार पडत असताना या बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र, त्याचबरोबर आगामी काळामध्ये कोणकोणत्या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे, त्याच्यासाठी केंद्रीय नेतृत्व जर आलं त्याचा प्रकर्षाने प्रभाव कितपर्यंत होऊ शकतो या संदर्भात चर्चा झाली आहे। दुसरा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की अजित पवार हे महायुतीमध्ये असणार की नाही या संदर्भात माध्यमांशी ते बोलताना सांगितलं की आम्ही सोबत लढू, मात्र जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्यापपर्यंत कायम आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं 85 ते 90 जागांची मागणी केली जात आहे आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने देखील 70 ते 75 जागांची मागणी केली जात आहे। त्यामुळे एकंदरीत जागा वाटपाचा तिढा समोर येताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे अजित पवार यांना महायुतीमध्ये ठेवायचं की नाही या संदर्भात शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर अजित पवार बाहेर पडले तर त्याचा फटका नक्की कोणत्या पक्षाला बसेल, फायदा कोणाला होईल अशी देखील चर्चा होत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अजित पवार हे पक्षातून महायुतीतून बाहेर पडले तर अजित पवार यांचा वापर करून भाजपने सोडलं अशी जनमानसामध्ये, कारण भारतामध्ये पूर्ण पॅन इंडिया जो भाजप हा पक्ष आहे त्यामुळे भाजपला याचा फटका बसू शकतो। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याचा फायदा होऊ शकतो कारण जास्तीत जास्त जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांना सोबत घेतलं नाही तर एकंदरीत भाजपला फटका बसू शकतो अशी एकंदरीत माहिती समोर येते। त्यामुळं अजित पवार यांना कमी जागा देऊन ते सोबत राहतात त्या संदर्भात प्रयत्न केले जाणार। नक्की शिवाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूया। महायुती मजबूत आहे आणि महायुती म्हणून आम्ही लढणार आणि गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2 वर्षात महायुतीने केलेलं काम याची तुलना करा। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या हे माझं ओपन चॅलेंज आहे आणि 2 वर्षामध्ये आम्ही केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडू आणि जनता जनार्दन याचा फैसला करेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्याच्या कामाची पोचपावती मिळेल आणि महायुती थम्पिंग मेजॉरिटीने जिंकेल।